तर विद्यार्थ्यांनो पुन्हा एकदा नमस्कार। तर आत्ताच अगदी थोड्या वेळाच्या अगोदरच आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर त्या व्हिडिओचा विषय होता शैक्षणिक तत्वज्ञान आणि समाजशास्त्र बद्दल। जो पहिला विषय आहे जो कंपल्सरी मध्ये जो म्हणजे सर्वांना कंपल्सरी असतो आणि असावाच तो फक्त बीएड मध्ये शिक्षण घेणाऱ्यासाठी नाही, ते समाजाच्या प्रत्येक विषयासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी त्या विषयाचं अतिशय मोठं महत्त्व आहे। ठीक आहे, याच्यानंतर अगदीच लगेच हा व्हिडिओ पण बनवतो, कारण हा इलेक्टिव्ह सब्जेक्ट मध्ये येतो, इलेक्टिव्ह कोर्स मध्ये येतो। तर इलेक्टिव्ह कोर्स मध्ये किती सब्जेक्ट आहे नागपूर युनिव्हर्सिटीला पाहू आपण। तर पहिला विषय ह्युमन राईट्स अँड पीस एज्युकेशन। पहिला विषय ह्युमन राईट्स अँड पीस एज्युकेशन। याच्यावर सुद्धा माझ्याकडे चांगलं लिटरेचर आहे, ऑथेंटिक आहे। आणि 2 वर्षाच्या अगोदर हा जो विषय आलेला आहे ना नवीन सिलेबसला, त्याच्यावर बऱ्याच विद्यार्थ्यांनी मी दिलेलं लिटरेचर वाचलं, त्यांना चांगले मार्क्स सुद्धा मिळालेले आहेत। त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवणारा, कारण एक व्यक्ती असल्यामुळे मर्यादा आहे। कारण मला असं वाटतं की प्रत्येक विषयावर व्हिडिओ बनवण्यावर परंतु मर्यादा शक्य नाही हो। तरी सुद्धा मी तुम्हाला प्रत्येक विषयाची सर्व माहिती जरी देऊ शकत नसलो तरी म्हणजे मुख्य त्याचा सिलेबस काय, कुठून वाचावं, कसं, हे सर्व मी सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे। तर पहिला जो विषय सांगितला तर विद्यार्थ्यांची ऐच्छिकता घेतात त्यांना जो पाहिजे तो विषय, आणि याच्यातले 3 विषय अतिशय महत्त्वाचे आहेत। एक आपण म्हणजे जे बीएड कॉलेजचे जे विद्यार्थी भावी शिक्षक आहेत, समाजातील जबाबदारी नागरिक आहेत, त्यांच्या म्हणजे हातामध्ये हा देश जाणार आहे आणि या देशाचं जे भविष्य आहे त्यांच्या हाताने घडणार आहे। म्हणून म्हणतात या कोवळ्या कळ्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी। हे जे कोवळ्या कळ्यामध्ये ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी दडलेले आहे त्यांना ते घडवणारे हे बीएड कॉलेजचे विद्यार्थी आहे, म्हणून त्यांना प्रत्येक विषय महत्त्वाचा आहे। तर पहा, ह्युमन राईट्स अँड पीस एज्युकेशन म्हणजे मानवी हक्क। तर आता मानवी हक्क हा जो विषय आहे, युनियन डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, हा जो 10 डिसेंबर 1948 मध्ये जागतिक म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर म्हणजे आता ते मी आता नाही सांगत, ते विषय सांगणार आहे। तर तो जो स्थापन झाला त्याच्या नंतर जे जगामध्ये मानवी हक्क आयोग स्थापन झाले, आपल्या भारतात झाले, भारताचा राष्ट्रीय झाला, राज्य झाला, त्याच्यानंतर अनेक आयोग स्थापन झाले आणि जे काही त्याच्यानंतर विविध कायदे किंवा अनेक संघटना त्या ज्या स्थापन झाल्या त्याचा सर्व अभ्यास आहे याच्यामध्ये। आणि पीस एज्युकेशन म्हणजे तेच आहे, पीस एज्युकेशन म्हणजे त्याच्या संदर्भातच म्हणजे जगामध्ये शांती नांदावी याबद्दलचं ते एज्युकेशन आहे। यानंतरचा जो दुसरा विषय आहे वुमन एज्युकेशन। वुमन एज्युकेशन म्हणजे या शब्दातच आपल्याला माहिती आहे, वुमन एज्युकेशन म्हणजे स्त्री शिक्षण। आता स्त्री शिक्षणाबद्दल आपण याच्यामध्ये चर्चा करणार आहोत आणि यानंतरचे एवढे ह्युमन राईट्स सांगणार आहे। कारण आणि यानंतर हा जो तिसरा विषय पॉप्युलेशन अँड फॅमिली लाईफ एज्युकेशन। तर काही बरेच विद्यार्थी आता म्हणजे पॉप्युलेशन घेत आहे, हे फॅमिली लाईफ एज्युकेशन घेत आहे किंवा वुमन एज्युकेशन घेत आहे, ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत आवडीनुसार आहे। पण तरी सुद्धा सांगतो, तुम्ही कुठलाही एक विषय जरी घेतला इतर विषयांची सुद्धा तयारी ठेवा, कारण तुम्ही शिक्षक बनणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक विषय माहीत असायला पाहिजे। विद्यार्थी कधी कुठला पण प्रश्न विचारू शकतो आणि तुम्ही एक जबाबदार नागरिक, तुम्हाला समाजात हिंडत असताना सर्व माहिती असणार। तर आता वुमन एज्युकेशनचं आपण जर समजा सिलेबस जर समजून घेतलं तर पहा, नीड, वुमन एज्युकेशन नीड म्हणजे गरज, म्हणजे स्त्री शिक्षणाची का गरज आहे। आता हा विषय आपण व्हिडिओमध्ये समजून घेऊ, कारण एक टॉपिक जर समजून घेत वेळ जाईल। आज फक्त सिलेबस, ठीक आहे। नीड इम्पॉर्टन्स म्हणजे गरज आहे का, आणि महत्त्व आहे म्हणजे का महत्त्व आहे, ऑब्जेक्टिव्ह आणि काजेस ॲडव्हान्टेजेस ऑफ वुमन एज्युकेशन म्हणजे स्त्री शिकली तर त्याचा काय ॲडव्हान्टेज काय होतो, फायदा काय होतो, नक्कीच होतो, आपल्या सर्वांना माहिती आहे। आणि आज जे स्त्री शिकली तर एवढ्यात किती फायदे आपण सर्व चांगलं समजू शकतो, ठीक आहे। तर प्रॉब्लेम रिलेटेड टू वुमेन एज्युकेशन। आता स्त्री असंच काही शिकली नाही, सुरुवातीला तिला खूप म्हणजे अडचणी निर्माण, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी जी स्त्री शिक्षणाची परंपरा सुरू केली त्यांना किती त्रास झाला आपल्या सर्वांना माहिती आहे। आजही बऱ्याच ठिकाणी या स्त्रियांना शिकत असताना बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागतो। तर त्या अडचणी कोणत्या हे आपल्याला याच्यातून म्हणजे शिकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मांडायचं आहे, ठीक आहे। यानंतरचा युनिट 2 आहे की हिस्ट्री ऑफ वुमन एज्युकेशन। हिस्ट्री ऑफ वुमन एज्युकेशन म्हणजे आता भारत म्हणजे आपल्या ज्या स्त्री आहे त्यांचा जो शिक्षण आहे ना, त्यांच्या शिक्षणाचा इतिहास आहे। ह्या स्त्रिया कशा शिकल्या, म्हणजे फक्त काही आधुनिक काळातच स्त्रिया शिकलेल्या, असं प्राचीन काळात सुद्धा गार्गाई मैत्री सारख्या अनेक स्त्रिया शिकलेल्या होत्या आणि अनेक त्यांच्यासोबत त्यांचं नाव घेतलं आणि अनेक स्त्रिया शिकून होत्या।
आणि अशा स्त्रियांचा इतिहास सुद्धा आपल्याला वाचून घेणं महत्वाचं. सिलेबसला काय आहे हा विषय आज आपल्यासाठी महत्वाचा आहे, हे मी जनरल सांगतो. तर पहा, मग आता एन्शियंट इंडिया, प्राचीन भारत, नंतर मिडिलिव्हल इंडिया आणि नंतर मॉडर्न इंडिया. तर एकूण प्राचीन भारतापासून ते आधुनिक भारतापर्यंत स्त्रियांचा शिक्षणाचा दर्जा काय होता, त्याचा इतिहास काय, कोणत्या स्त्रिया कशा कशा पद्धतीने शिकल्या होत्या, त्यांचे काय काय त्यांनी समाजामध्ये किंवा समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठले पद भूषवले, हे सर्वांचं एकत्रित त्याच्यातून थोडक्यात आपल्याला हे करायचं आहे, शिकायचं आहे. आणि हे झालं आता युनिट 2. आणि यामध्ये या सर्वात महत्वाचा टॉपिक म्हणजे या कॉन्ट्रीब्युशन ऑफ थिंकर्स फॉर वुमन एज्युकेशन. म्हणजे कॉन्ट्रीब्युशन म्हणजे योगदान. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय, ते योगदान. तर स्त्री शिक्षणामध्ये कुठल्या विचारवंताचं योगदान आहे, म्हणजे सिलेबस बद्दल म्हणतात तसे अनेक विचारवंत आहेत, परंतु बीएड फर्स्ट इयरला काही विचारवंताची यादी दिली, त्या विचारवंताचा आपल्याला अभ्यास करणे आहे आणि त्याच्यासाठी असलेलं साहित्य मी आपल्याला उपलब्ध करून देण्याची मी हमी देतो. ठीक आहे, म्हणजे इथून जरी नसेल तरी आता 22 ते 30 पर्यंत नागपूरला म्हणजे पुस्तक प्रदर्शन तिथून पण आणणार. तुम्हाला कोणाला जर पाहिजे मला कॉमेंट करा किंवा फोन करा. ठीक आहे. या स्त्री विचारवंताचा फर्स्ट इयर म्हणजे बीएड फर्स्ट इयरच्या मुलांना जो अभ्यास दिला त्या विचारवंताची मी महापुरुषांची नावं सांगणार आहे. तर पहिल्यांदा राजा राममोहन राय आपल्याला माहित आहे, त्यांचं म्हणजे अगदी स्त्रियांच्या शिक्षणामध्ये अगदी मोलाचं म्हणजे सुरुवातच त्यांनी केली. महात्मा म्हणजे राजाराम मोहन रायांनी स्त्री शिक्षण तर आहेच, परंतु त्यांनी स्त्रियांवरचे अन्याय होतात आणि जी सती प्रथा वगैरे त्याच्यावर खूप मोठं पाऊल उचललं. आणि महर्षी धोंडो केशव कर्वे आहे दुसरे, आणि नंतर ताराबाई शिंदे आहे, महात्मा फुले आहे, सावित्रीबाई फुले आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. यांचं असं अमूल्य असं योगदान आहे, म्हणजे यांच्याबद्दल आपण शब्दात सुद्धा वर्णन करू शकत नाही. तर यासोबतच आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये याच म्हणजे विषयाबद्दल दुसऱ्या टॉपिक बद्दल आपण चर्चा करणार आहोत. कारण सिलेबस समजून घेणं खूप गरजेचं आहे. सिलेबस समजल्याशिवाय अभ्यास करणं म्हणजे कुठेतरी आपली नाव भरकटत आहे, असा त्याचा आपल्याला सिलेबस माहीत नाही आणि नुसतं आपण अभ्यास करतो किंवा आपल्याला सिलेबसमध्ये कोणकोणते टॉपिक आहे हे आपल्याला माहीत नसताना आपण जर नुसतंच अभ्यास करतो ना, त्याला काय म्हणतं, एखादी समुद्रात नाही का, समुद्रात एखादं जहाज जात आहे, त्याची दिशा चुकलं ते वादळात भरकटतात, तशी आपली अवस्था होते. म्हणून सिलेबस नुसारच अभ्यास करा, एवढीच मला या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगायचं. ठीक आहे.